खरं तर सगळ्याच खेळाडूंनी आणि त्याचं चीज व्हायचं असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल आणि त्यासाठी मात्र दोन्ही संघ आमने सामने. चला टाइम अलर्ट असेल अंपायर्स, बरोबर 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवा प्लीज. 2:15 वाजलेत. 2:45च्या अगोदर आपल्याला हा सामना संपवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडूंना नम्रपूर्वक की आपण कृपया करून सहकार्य करा. चला जसकर आणि जासई दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. फर्स्ट सेमीफायनल असेल या स्पर्धेची. बळवली संघाने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्वित 11 केसीसी अंबापाडा माहुल मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इकडून मात्र एका बाजूला मुंबई विभागामधील संघ, दुसऱ्या बाजूला पेण तालुक्यामधील संघ. या दोन संघांमध्ये ही ट्रॉफी मात्र कोणत्या ठिकाणी जाणार आहे आणि यासाठीच मात्र ही डिसायडर मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सचिन काटकर, दुसऱ्या बाजूला प्रशांत काटकर अशी सलामीची जोडी. तर फौजी 11 श्रीराम क्रिकेट संघ बळवली टीमकडून पहिलं षटक घेऊन सागर पाटील. आज या गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये अगदी टिचून मारा केलाय गोलंदाज सागर पाटीलनं. सागर असेल, वैजनाथ असेल, खूप चांगला खेळ केलाय. बऱ्याच वेळेला देव मात्र भाव खाऊन जातो, परंतु आज खरं तर देव सुद्धा तसा बघायला गेलं तर खुश असेल, कारण इतर खेळाडू सुद्धा चांगले परफॉर्मन्स देतात. त्याला फारशी संधी मिळालेली नाहीये बॅटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा. जाऊया मॅच दिशेनं. पहिला बॉल सागरचा. सचिन यावेळेस बॅकफुटवरून पूल करतात ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर पुढे येतोय. तोपर्यंत मात्र एक रन, सिंगल रन खातं उघडलं जाईल. अद्वित 11 केसीसी अंबापाडा माहुलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये आपण जेव्हा पाहिलं होतं या संघाला, अंबापाडा संघानं 3 ओव्हर्समध्ये जवळजवळ 45 धावा केल्या होत्या. एवढे विनिंग टोटल ठरली होती. इकडे पाहूयात 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने लढलं जाईल. गोलंदाज सागर पाटील. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर देवचा वेध घेणारा हा चेंडू डॉट बॉल निर्धाव निघतोय. सुपर बॉलिंग याच टप्प्यावर आज गोलंदाजी केले, उल्लेखनीय कामगिरी केली. लेंथ बॉल अगदी उसळवतोय खरं तर. आणि त्याचमुळे आज सागर पाटीलची गोलंदाजी खेळणं थोडंसं चॅलेंजिंग गेलंय, थोडंसं आव्हानात्मक राहिलंय त्या अनेक फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेट नो. नेक्स्ट बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला थांबवलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बाल बचावलाय प्रशांत काटकर. डायरेक्ट हिट झाला असता तर तिथूनच पावेलियन पकडावं लागलं असं. कशी बशी का होईना इकडे एक धाव पूर्ण करण्यात आले. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव. दुसरी रन स्कोर कार्डवर. चांगली बॉलिंग सागर पाटील सध्याच्या घडीला टिचून मारा करतोय. खरं तर मोठे फटके बिलकुल आज खेळू दिलेले नाहीयेत. सर्कलचं रिस्ट्रिक्शन. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. ओ यावर स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका सचिन काटकरच्या बॅट मधून मात्र कमालीचा स्क्वेअर ड्राईव्ह चौकार. क्रिकेटच्या परिभाषेमधील खरं तर दुर्मिळ फटका आहे आणि फार कमी फलंदाज खरं तर हा फटका खेळू शकतात. पाठीमागच्या पायावर थोडंसं वेट द्यायचं, वजन ट्रान्सफर करायचं, संपूर्णपणे पुढचा पाय हवेमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह तुम्हाला बनवावा लागतो. कारण कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, पुल हुकचे फटके सर्रासपणे खेळताना दिसतात, परंतु स्क्वेअर ड्राईव्ह आणि त्यासाठी
तुमच्याकडे कमालीचं टॅलेंट हवं आणि तोच फटका पाहायला मिळाला सचिन काटकरच्या बॅटमधून. खुश केलं या फटक्यानं, परंतु तदनंतर मात्र लगेचच सागर पाटील कमबॅक करत असताना डॉट बॉल काढला. निर्धाव चेंडूची सांगता 6 धावा धावफलकावर आहेत. आणि ओपन क्रिकेट सर्रासपणे खेळताना दिसतो आपल्याला. व्यावसायिक क्रिकेटर आहे सचिन काटकर. मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि त्याचा सुद्धा बराचसा फायदा त्याला अनेक स्पर्धांमध्ये होत असतो. आपटला होता हा बॉल, हुक केलाय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. सचिन काटकरच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावर बिनबाद, 2 चौकार, 3 डॉट बॉल सुद्धा आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये. तर 10 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल वैजनाथ पाटील येतोय. आज त्याचा दिवस आहे. आजची रात्र गाजवले या खेळाडूनं. पहिल्याच मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा महापराक्रम या खेळाडून आपल्या नावावर या स्पर्धेमध्ये केलाय. आणि गोलंदाजीमधून सुद्धा दोनही मॅचमध्ये खरं तर सुपर बॉलिंग केले. किफायतशीर बॉलर खरं तर बघितलं ना आपण मागच्या 2 मॅचेसमध्ये तर वैजनाथ पाटील राहिलाय. लॉंगॉनकडे हा चेंडू खेळून काढलाय. प्रशांत आहे, सिंगल मिळेल. 11वर टोटल. साथ देतोय सध्याच्या घडीला सचिन काटकरला, तो प्रमोट करतोय. प्रशांत सुद्धा चांगली फटके खेळू शकतो, परंतु फॉर्ममध्ये आहे सचिन काटकर. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याचा दमदार खेळ साऱ्यांनीच पाहिला आहे आणि त्याच्याकडूनच मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा मात्र करत असतील अंबापाडावासीय. परंतु समोर वैजनाथ पाटील आहे. आजची रात्र मात्र त्यांनी गाजवले. फौजी 11 श्रीराम बळवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फौजी आमचे विश्वासजी पाटील सर, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ 40+ आहे. इंडियन आर्मीमध्ये सीएस तलामध्ये कार्यरत आहेत आणि या स्पर्धेमध्ये 40+चा सुद्धा लॉट्स होता. थोडीशी इंजरी सुद्धा झाले त्यांना खेळताना, परंतु आपल्या संघाचा खेळ मात्र उत्तम राहिलाय. लोवर फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु इनफिल्ड मध्ये कोणी नाहीये. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. थोडंसं फर्स्ट अटॅम्प मध्ये बॉल उचलता आलेला नाही आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र आणखीन 1 रन मिळाली. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. सचिन काटकर स्ट्राईक घेणार हे ठरलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्याचमुळे थोडीशी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी चेंडू सापडला नव्हता आणि अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण. द विकेटनं समोरच्या दिशेला ताणून मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन काटकरचा फटका. बॉल सीमा पार, षटकार. चांगली बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला सचिन काटकर. सुपर बॅटिंग. दुसरं षटक सुरू आहे. वैजनाथवर आता मात्र हल्ला. 19 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धाबांचं योगदान. स्कोर हळूहळू पुढे सरकतोय. 21 या आकड्यावर 21. बळवली संघाला आजच्या रात्रीमध्ये पुढे जायचं असेल तर या खेळाडूला रोखावं लागेल. सचिनला रोखावं लागेल. आज त्याचाही खेळ खूप उत्तम राहिलाय. प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि की प्लेअर आहे या टीमचा. खरं तर अंबापाडा संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं आणि तो सचिन काटकर.
ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, डावाला आकार देत असताना. ओ द विकेट ना पुन्हा एकदा पॉइंटच्या वरतून तटवलाय बॉल आणि चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता काटकरच्या बॅटमधून आणखीन चौकार. पंचवीस धाबा धावफलकावर. ही थोडीशी धोक्याची घंटा वाजते बळवली टीमसाठी, कारण सचिन काटकर त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघतात, धावा येत आहेत. मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना टीम अंबापाडा. थोडंसं प्रेशर आता मात्र वैजनाथ पाटील, जो आज संपूर्ण रात्रीमध्ये जो गोलंदाज यशस्वी राहिला होता बळवली टीमकडून, आणि त्याच्याच अगेन्स्ट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिल्या 5 बॉलमध्ये 15 धावा जवळ येत असताना महागडा ठरलाय. आणि आता पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर 3-3, 4-4 षटकं टाकली होती या गोलंदाजानं. राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट हिट कव्हर ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन काटकरच्या बॅटमधून येतोय हा नेत्रदीपक षटकार. तांत्रिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असणारे फटके सजवलेत आज. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला तुम्हाला, कव्हर ड्राईव्ह दाखवलाय, आणि चांगलं लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो सचिन काटकर. आणि त्याचमुळे तुम्हाला क्रिकेटच्या परिभाषेमधील असे पुस्तकी फटके, कॉपीबुक स्टाईल, टेक्स्टबुक स्टाईल फटके पाहायला मिळतात. आणि तेच दाखवलंय वैजनाथ पाटीलच्या पाठीमागच्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 21, आणि त्याचमुळे 2 ओव्हर्समध्ये 31 धावा धाव फलकावर. 31 without loss. What a great start from Advit 11 KCC अंबापाडा माहुल. सुपर बॅटिंग प्रशांत काटकर, सचिन काटकर, पण तो सचिन काटकरची आकडेवारी आपण पाहूया. 9 बॉलमध्ये 29 धावांची इनिंग सजवले, त्यामुळे थोडंसं प्रेशर आता मात्र बळवली टीमवर. फौजी 11 श्रीराम बळवली तिसरं षटक घेऊन स्वीप करायचा होता. मंगेशचा पहिलाच बॉल खूप चांगला पडला, त्यानं सुद्धा आज प्रभावित केलंय. डॉट बॉल, दीर्घ चेंडूची सांगता. मंगेश मात्रे डावखुराताचा शैलीदार गोलंदाज आहे, चांगले बॉल वळवतो, चांगले लेग ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या गोलंदाजीमधून. समोर प्रशांत आहे. ओ स्विच हिटचा प्रयत्न, लाऊड अपील मात्र फेटाळण्यात आले. इकडे रन मिळाले, लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना 1 रन मिळेल एक्स्ट्रास मध्ये. ही धाव टिपली जाईल. स्कोर मूव्स टू 32. 32 धावा. या ओव्हरमध्ये कंट्रोल हवा आहे. फौजी 11 श्रीराम बळवले, आणि तसं घडलं. ही धावसंख्या कुठेतरी 40च्या खाली ठेवता आली ना तरी सुद्धा मी म्हणेन एक चांगली अचिव्हमेंट असेल, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 31 आल्यात. परंतु ती कामगिरी मंगेश मात्रेला बजवावी लागेल. जरूर वैजनाथ या मॅचमध्ये अपयशी ठरला असेल, परंतु इट्स अ कम्प्लिटली टीम वर्क गेम, आणि त्याचमुळे प्रत्येक मॅचमध्ये वैजनाथचाच परफॉर्मन्स येईलच असं नाही आहे, आणि त्यासाठी इतर खेळाडूंना सुद्धा तेवढंच सहकार्य करणं फार गरजेचं आहे. परंतु पाहूया, मंगेश फार महत्त्वाचं षटक तो हाताळतोय सध्याच्या घडीला. समोर सचिन काटकर आहे, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून आज पाहायला मिळालेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 32 धावा धावफलकावर, 32 ऑन अ बोर्ड. चांगला फिरवला यावेळेस मात्र बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवलाय मंगेशचा, आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय सचिन काटकर समोर. सुपर बॉलिंग, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. इकडे मात्र चांगला आउटस्विंग, चांगला लेग ब्रेक्स पाहायला मिळतात गोलंदाज मंगेश कडून. डॉट बॉल येत असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु कुठेतरी वैजनाथ पाटीलचं षटक कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे, तो मंगेश मात्रेचा.
शॉट ऑफ लेंथ होता, भिरकावून दिलाय पुल शॉट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आप ट्रॅकर मंगेशचा भिरकावलाय, 6 धावांकरता षटकार. अगोदरचे 3 चेंडू फार छान पडले होते मंगेश. इकडे काहीतरी वेगळं करण्यासाठी गेला तो, शॉट केला बॉल आणि त्याचा फायदा मात्र उठवला. शोधामध्येच होता सचिन. फुल टॉस होता, थोडासा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. पहिली दा वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न. आज या चुका मात्र झाल्यात क्षेत्ररक्षणामधून सचिन काटकरला वारंवार खरं तर स्ट्राईक मिळवून देण्यामध्ये. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू असेल या सत्रामधील. 9 धावा आतापर्यंत आल्यात या ओव्हरमध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवर किती अंक असतील हे फार महत्वाचं ठरेल. लास्ट बॉलच्या धावा भले कितीही धावा आल्या तरी त्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं अंबापाडा संघासाठी लाभदायक ठरतील. परंतु पाहूया मंगेश म्हात्रे आपल्या षटकामधील अंतिम चेंडू घेऊन सज्ज होईल. ओ इकडे मात्र थोडासा मिसगुड झालाय फटका, परंतु पॉइंटला कोणी नाहीये. वॅकंट एरिया, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचलाय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल. इकडे सचिन थोडासा स्लेफ्ट झाला होता, संधी होती इकडे, देवनं मिस केले संधी. 3 धावा मिळाल्या. इकडे 1 धाव वाचवता आली असते. टॉस केला जाईल यानंतर जसकार आणि त्यांच्या विरोधामध्ये जासे. 40+ स्लॉट्स मधील ही लढत असेल. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. यानंतर टॉस करतोय आपण. जसकार टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जासे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लवकर धाव घ्या प्लीज. तत्पूर्वी दीपक सर आपण एक सन्मान घेऊया. संकेत ट्रान्सपोर्ट्सचे प्रोप्रायटर युवा सन्मान्य राहुलजी मेडक सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करूया. आम्ही हर्षलजी ठाकूर सरांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही युवा उद्योजक संकेत ट्रान्सपोर्ट्सचे प्रोप्रायटर राहुल मेडक यांचा सन्मान आम्ही करतोय. धर्मवीर चषक 2025च्या स्पर्धेच्या निमित्तानं हा सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच RP जसकार आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. त्यामुळे अरुणजी ठाकूर खरं तर जे रसिक प्रेक्षक मायबाप म्हणून मॅचला पाहत आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण या स्पर्धेचा आनंद, नेक्स्ट मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण स्पेशली आमच्या समवेत या मुख्य कक्षाकडे यावं, जिथे आपण आपल्याच गावातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ पाहणार आहात. आणि हा खेळ आपण या व्यासपीठावरून पाहावा. त्यासाठी आम्ही अरुणजी ठाकूर यांना विनंती करू की यावं आपण आमच्याकडे या व्यासपीठाकडे. पहिल्या इनिंगसाठी बरोबर 15 मिनिटांचा अवधी वापरला गेला. सो आम्ही फिल्डिंग टीमला लगेचच विनंती करू की आपण फिल्डिंग लवकर सजवून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर जाईल आणि हा सामना बरोबर 2:45 पर्यंत कव्हर होईल. सो दॅट नेक्स्ट मॅचमध्ये आपण पहिला सेमीफायनलचा खरं तर सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. आणि तोही सामना 3 षटकांचा असणार आहे. बरोबर त्या मॅचसाठी 30 मिनिटांचा अवधी आम्ही देतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील. करूया आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. इनिंग ब्रेक झाली आहे जिथे आपण पाहताय RP क्लब टीम जसकार त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत टीम 40+ जासी अलॉंग विथ 2 आयकॉन चॉईस प्लेयर्स. कॅप्टनला आम्ही जरूर विचारू की 2 कोणते खेळाडू ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून यांच्या टीमकडे खेळतील. जरूर जासे टीमचे कॅप्टन सिनियर खेळाडू. अगदी 40+ म्हटलं की मग क्रिकेटची शिस्त, 40+ म्हटलं की मग क्रिकेटला वक्तशीरपणा आपल्याला पाहायला मिळतो. चला 44 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
आणि पहिल्यांदाच आज सलामीच्या भूमिकेमध्ये देव मात्रे मैदानामध्ये, ज्याच्या नावानं हा संघ ओळखला सुद्धा जातो. पहिल्या 2 मॅचमध्ये फारशी संधी सुद्धा मिळाली नव्हती त्याला. थोडासा खालच्या क्रमांकावर येत होता, 4थ्या क्रमांकावर. यस नितेश. येस, आणि याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे युवा धडाडीचे कार्यकर्ते सन्मान्य सतीशजी पाटील सरांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचा आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर चषक 2025 शिवसेना शाखा जसकार आयोजित युवा सामाजिक संस्था जसकार पुरस्कृत लिझन ट्रॉफीज धर्मवीर चषक 2025च्या निमित्तानं सहर्ष स्वागत. चला करूया आपण टॉस. आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करू की आपण लवकरात लवकर या. टीम झासी 40+ अलॉंग विथ 2 आयकॉन प्लेस आणि त्याचबरोबर RP क्लब टीम जसकार. चला कॅप्टन या. 3 षटकांचा सामना असणार आहे. सामन्याचा नाणेफेकीचा कौल आम्ही करू. अंकुश दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एका बाजूला लिजेंड रिस्पेक्टेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील झासीचे, एका बाजूला आपल्याच गावातील आपल्याच विभागातील खरं तर कॅप्टन टीम RP क्लब जसकार. काटा इज द कॉल आणि काटा आलाय. 3 षटकांचा सामना असणार आहे. कॅप्टन टॉस जिंकला, डिसिजन जो काही घेणार, जशी मॅच संपेल लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करायची. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे. ऐकूया दीपक पाटील सरांचा मराठीचा गोड आवाज. थँक्यू. 44 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. देव मात्रे आणि वैजनाथ पाटील पहिल्यांदाच सलामीला गेलाय आजच्या रात्रीमध्ये. देव पहिलाच बॉल फुल लेंथ होता, चांगला ड्राईव्ह, चांगल्या पद्धतीनं वाणीश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मात्र 2 धावेनं खातं उघडतील फौजी 11 श्रीराम बळवली संघ. सलामीवीर देव मोठा खेळाडू आहे. पेण तालुक्यामधील एक सुप्रसिद्ध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय देव, आणि त्याच्यावर संपूर्णपणे धुरा असेल. जरूर 2 मॅचमध्ये फारशी बॅटिंग मिळाली नसेल, परंतु तरीसुद्धा सगळ्यात जास्त विश्वास मात्र या खेळाडूवर ठेवला जातो. तो बळवलीकरांचा प्रचंड मोठा विश्वास आहे आणि आजच्या रात्रीमध्ये केलेली सगळ्यांची मेहनत आहे बळवलीकरांची, परंतु त्यासाठी मात्र धावा काढाव्या लागतील. चांगला बॉल फुल लेन ड्राईव्ह केला अगदी समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर बूस्ट टू 3 नाव. 3 धाबा धाव फलकावर. 44चं टार्गेट आहे. 14-15च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. आजची रात्र याही फलंदाजानं गाजवले वैजनाथ पाटील. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा महापराक्रम आज त्यानं केलाय आणि त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये. पाहूया गोलंदाज सचिन. काटकरचा फुल टॉस, स्वीप केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. स्कोअर लेगला टिपलाय झेल. गुड रनिंग कॅच फ्रॉम ओमकार आणि फर्स्ट विकेट डाऊन. या मॅच मध्ये वैजनाथ चाललाच नाहीये. या मॅच मध्ये परफॉर्मन्सच झालेला नाहीये. ज्या खेळाडूने मात्र अगोदरचे 2 सामने जिंकून दिले होते, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र वैजनाथचं न चालणं आता संघाला परवडणारं ठरेल का? पहिला धक्का लागलाय तो फौजी 11 श्रीराम बळवली टीमला. वैजनाथ पाटील 0 बरबाद. शुभम पाटील 3ऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालाय. आज गोलंदाजी मधून सुद्धा या मॅच मध्ये खरं तर वैजनाथ महागडा ठरला. बॅटिंग करत असताना सुद्धा पहिलाच बॉल एकमेव क्षेत्ररक्षक ऑन साइडला होता, त्याच्या हातामध्ये तो झेल दिला. चांगला झेल त्या ठिकाणी ओमकारनं सुद्धा टिपलाय. धावत जाऊन बरंचसं अंतर त्यानं कापलं. सचिन काटकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द स्टंप्स लाऊड अपील आहे आणि इकडे मात्र आणखीन एक धक्का बसलाय. सेकंड विकेट डाऊन. दुसरी सफलता मिळवून दिली सचिन काटकर या गोलंदाजानं. 3 या धावसंख्येवर फौजी 11 बळवली संघ आपला दुसरा फलंदाज गमावतोय.
लेग बिफोर द विकेट. पायचीत बाद केले ते शुभम पाटीलला. ऑन हॅट्रिक नाव सचिन काटकर. परंतु या खेळाडूने आजची रात्र गाजवलंय. हॅट्रिक बॉल. ओ स्कूप शॉट. यावेळेस मात्र दिल स्कूप केलाय. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धावांकरता कलात्मक फटका. आल्या पहिल्याच बॉलवर सागर पाटीलच्या बॅटमधून चौकार. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र बीट केलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला सचिन काटकरचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर फक्त 7 धावा आहेत. हा चेंडू पाहात आतमध्ये आणलाय. थोडीशी उसळी सुद्धा पाहायला मिळाली. ऑफब्रेक होता सचिन काटकरचा. 7 धावा 2 विकेट. आणि त्याचमुळे आता मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड. रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅचमध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीम कडून राज कडू. सगळ्यांचं लक्ष सध्याच्या घडीला देव मात्रे या फलंदाजावर असेल. फौजी 11 बळवली टीम साठी देव काय करतो या मॅच मध्ये. समोर ड्राईव्ह केलाय. ब्रॉन कडून लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. तेवढीच देवला साथ सुद्धा द्यावी लागेल सागर पाटीलला. त्याच्या बॅटमधून एक चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहिलाय. चौकाराने त्यानं सुरुवात तर केले परंतु लढाई संपलेली नाहीये. समोर मुंबई मधील एक प्रतियश संघ आहे. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल. श्री रत्नेश्वरी ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय सागरजी मात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. राजचा शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुटवरून स्क्वायर कट केलाय. ओ चान्स होती परंतु बॉल चाललाय दुसरा डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. चांगला बॉल. यावेळेस मात्र अपील सुद्धा पाहायला मिळाली होती. लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. 1 रन मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. स्कोर कार्डवर 14 धावा. 14 ऑन बोर्ड. इथून बरोबर 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 2 बॉलमध्ये जर मोठे स्ट्रोक्स आले नाहीत तर फार कठीण होऊ शकेल फौजी 11 बळवली टीमसाठी. ओ यावेळेस मात्र व्हेरी चिकी वाडा कॅच. फाईन लेगला करण म्हात्रेनं मात्र भन्नाट झेल टिपलाय. कॅच ऑफ द नाईट. आणि इकडे मात्र फलंदाज बाद केलाय. तिसरा धक्का लागेल सागर पाटीलच्या स्वरूपामध्ये. परंतु काय तो अगदी पाहायला गेलं तर चपळता झेल टिपत असताना अगोदरच थोडंसं स्टार्टअप घेतलं असेल कदाचित. चांगला शॉट होता. इम्प्रोवायझिंग बनवला होता फटका बरोबर. आणि काय झेल त्या ठिकाणी फाईन लेगला. कारण इकडून मात्र बाउंड्री सुद्धा मिळाली असती परंतु एक चांगला झेल त्या ठिकाणी करंटचा. आणि 3rd विकेट डाऊन. हा सामना आता मात्र थोडासा डोईजड झालाय तो फौजी 11 श्रीराम बळवली टीमसाठी. 14 3. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची गरज आहे. 30 रिक्वायर्ड. रिमेनिंग 7 असं इक्वेशन. निदान या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल.
तर कुठेतरी देवकडून शेवटच्या ओव्हरमध्ये अपेक्षा करता येईल ती बळवली संघाला. आणि हा चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल तो प्रकाश पाटील. महत्वाचा चेंडू आहे. राजचा फुल टॉस होता, भिरकावलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. मॅच संपलेली नाहीये, ट्विस्ट पाहायला मिळेल. देवला मिळेल स्ट्राईक, परंतु षटकार रेफर सुद्धा करण्यात आलाय वेस्ट साइड साठी. इकडे DRS ची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे इकडे मात्र सारं काही सुरळीत चालू असताना राजकडूचा फुल टॉस थोडंसं टेन्शन तर वाढवणार नाही ना, अशी कुठेतरी शंका आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर असेल. परंतु या 6 धावेनं अंतर तर कमी केलंय. पाहूया तिसरे पंच हा निर्णय काय सोपवतील तुमच्यापर्यंत. सो नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे एक संधी मिळाली ती फौजी 11 श्रीराम बळवली टीमला. आणि ह्या संधीचं सोनं करावं लागेल. कुठेतरी बखासपासून स्कोर कार्ड अडकला होता, परंतु राजकडून थोडासा गोंधळ घातला या मॅच मध्ये, कारण नो बॉलवर आलेला षटकार थोडंसं बळ वाढवते सध्याच्या घडीला बळवली टीमचं. आणि या 7 धावेनं मात्र स्कोर कार्ड जम्प करेल. परंतु फ्रीडचा बॉल, मुक्तपणे खेळण्याची संधी प्रकाश पाटील, आणि हा एक एक्स्ट्रा बॉल मिळालाय आणि काहीतरी एक्स्ट्रा करण्याची संधी आहे. थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क करावं लागेल ते प्रकाश पाटीलला. राजकडू गोलंदाजी ट्रॅकवर, फ्रीडचा बॉल आहे आणि तो खेळण्यासाठी मात्र प्रकाश तयार. पाठीमागे चाललाय, फ्रीडचा बॉल आहे. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये देवकडून. आणि त्याचमुळे इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर फौजी 11 श्रीराम बळवली टीमची धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. बरोबर 6 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. चला 21 धावा झाल्यात आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 6 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये असेल. आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल प्रशांत काटकर. समोर देव आहे, देवाचा धावा करावा लागेल बळवलीकरांना. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता लेग स्टिकवर. पंचांनी व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा दिला. इकडे मात्र 1 रन अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 22. 22 धावा धावफलकावर. 6 बॉल 22 धावांची गरज. अंबापाडा की बळवली, कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये मात्र सेमीफायनल गाठेल. आज एक ट्रॉफी निश्चित करायची आणि त्यासाठी देवला खेळावं लागेल. देवचा फटका पाठीमागे चाललाय, बॉल हवेत आहे. संधी होती कॅच ड्रॉप.
परंतु इकडे मात्र स्ट्राईक मिळू शकलेली नाहीये. एकच रन मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाईल परंतु एक धाव पुरेशी नाहीये. मोठे स्ट्रोक्स येणं निरंतर गरजेचं आहे तरच हा सामना मात्र जिंकता येण्यासारखा आहे. थोडंसं कठीण जरूर झालंय हा सामना सध्याच्या घडीला चेस करणं. परंतु पाहूया क्रिकेट आहे. कधी कधी बऱ्याच वेळेला चमत्कार सुद्धा घडतात क्रिकेटमध्ये. प्रशांतचा हा बॉल लाऊड अपील आणि अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. प्रकाश पाटीलला परतावं लागेल. चौथा हादरा इकडे बसलाय तो श्रीराम बळवली टीमला 23 या धावसंख्येवर फलंदाज प्रकाशच्या स्वरूपात. न्यू बॅटर चैतन्य पाटील जे खासदार श्री संजय दिना पाटील यांचे स्वीय सहाय्यक पीए सन्मान्य श्री नितीनजी पाटील साहेब ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे. बीट केले. इकडे मात्र रन घेण्याचा प्रयत्न देवचा झाला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. प्रशांत काटकरची सुद्धा वेगवान गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्ट्रॉंग बनवते या मॅच मध्ये आणि हळूहळू सुपर 4 कडे प्रवास करत असताना आंबापाडा टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचला. एक ट्रॉफी निश्चित होणार आहे आज मात्र. बळवली की आंबापाडा. ओ टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. संधी आहे इकडे मात्र फर्स्ट स्लीपला चेल टिपलाय. करण आणखीन एक सफलता आणि सध्याच्या घडीला फौजी 11 श्रीराम बळवली संघ गडद पराभवाच्या छायेमध्ये. संपूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हुकूमत सध्याच्या घडीला वर्चस्व प्रस्थापित केलंय. ते अद्वैत 11 केसीसी आंबापाडा माहुलगाव या संघानं खूप चांगला परफॉर्मन्स तीनही मॅचेस मध्ये करत असताना हळूहळू विजयाच्या दिशेनं हा संघ मार्गक्रमण करतोय. एक ट्रॉफी निश्चित होणार आहे. खरं तर संपूर्ण रात्र जागायची. बराच दूरवरचा प्रवास करत यायचा आणि कुठेतरी एक ट्रॉफी घेऊन जायची. एक अभिमानाचे क्षण मिरवायचे गावामध्ये जाऊन आणि ते सगळ्यांनाच हवे असतात. यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय बॉल. थोडासा उशीर झालाय देव मॅच मध्ये कारण बराच उशिरानं स्ट्राईक मिळाली त्याला. तोपर्यंत मात्र सामना हातामधून निसटला होता. सुपर 4 मध्ये दाखल होईल धर्मवीर चषकाच्या. यावेळेस मात्र अद्वैत 11 केसीसी आंबापाडा बाहुलगाव हा संघ धर्मवीर चषक झस्कारच्या नाईट स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी निश्चित करतोय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम आंबापाडा.